धावा खर्च केल्यात आणि बॅटिंग लाईन वरती एक षटकार ज्याच्या बॅट मधून आलाय तो धनराज कांबळे ठरला आहे मॅन ऑफ द मॅच आणि जवळ मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यतीनजी बामणे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे या आपण आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब धनराज कांबळे यांच्याकडे अर्थातच सुपूर्द केला जाईल. सामनावीरचा किताब धनराज कांबळे यांच्यासाठी जाऊया धनराज कांबळे यांच्याकडे. करूया पुनश्च एकदा सेकंड राऊंडला झाली सुरुवात. एकीकडे तुम्ही पाहताय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 कोल्हारे. पहिलाच बॉल लॉप केला हवेमध्ये मिस टायमिंग आहे क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला त्यानंतर अगदी दुहेरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. दोन विकेट व्हेरी नाइस गेम. या देखा जाएगा जा झेल पकड़ना चाहिए था वहां दो रन आ चुके. चीते की चाल और बाज की नजर उस पर कभी संदेह नहीं करते. जहां झेल पकड़ना था वहां 2 रन दे चुके. बॅक टू द बॉलर. आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कमबॅक जरूर पाहायला मिळतं. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय हवेमध्ये होता मिस टायमिंग होता तिथे झेल ड्रॉप झाली. अगदी आपण पाहताय मिड ऑफचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपले पाठीमागे सरकत होते परंतु झेल त्यांना मिळाला नाही. 2 धावा तिथून कंप्लीट. नेक्स्ट बॉल अगदी आपण पाहतोय डॉट आला. लेफ्ट हँड गोलंदाज खत केला इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल अगदी पॉइंट क्षेत्रामधून चाललाय कव्हर पॉइंटला. हा दर्जेदार फटका इथून आपल्याला पाहायला मिळते. मारुती माली यांच्या बॅटमधून आलेला या इनिंगचा पहिला चौकार. फलकावरती पाहायला मिळतात 6 सुमितच्या विरोधामध्ये आपण पाहताय आक्रमक बॅटिंग करायला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक P1चं आहे जिथे पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना यावेळी पुढे सरकलेत लावली अपील पंचांचे. अगदी आपण पाहताय पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. अगदी आउटसाइड ऑप्शन थोडासा बाहेरून गेला. पंचांनी लाईन चेक केली त्यानंतर डिसिजन देत आहेत. हा वाईट बॉल आहे. अव्वंतरची धाव फलकामध्ये ऍड होईल. धाव फलकावरती आपण पाहताय 7. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमचा सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती समोर टाकला होता. ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात वेगानं आलेत. तोपर्यंत एक धाब इथून कंप्लीट झाली आहे. प्रवीण यांचा प्रयत्न झाला होता दुसऱ्या धाबीचा परंतु मारुती यांनी त्यांना परत पाठवलंय. एकच धाब्यावरती ते थांबलेत. एका धाबानं आपण पाहताय स्ट्राईक देखील रोटेशन पाहायला मिळालं आणि धावा देखील आपण पाहताय त्या 8 इथून आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला पहिल्या ओव्हरला खऱ्या अर्थाने इथून सुरुवात आहे. सुमितचं हे पहिलं षटक. आतापर्यंत जर पाहायला गेलं सुमितच्या विरोधामध्ये एक चौकार आला मारुती यांच्या बॅटमधून. हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सॉफ्ट हँडनं फटका एक्झिक्यूट केला. अगदी आपण पाहताय पॉईंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. तोपर्यंत एकच धाव इथून घेतली जाते. धाव फलकावरती आपण पाहू शकता 9 धाव फलकावरती
आणखीन एक चांगला बॉल आणि इथून जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जर आपण पाहताय तर इथून प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती 9 वरती 9 धावा फलकावरती. दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मारुती माली आणि त्याच्या साथीनं प्रवीण पाथारे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, एक चौकार जरूर आला सुमितच्या विरोधामध्ये, परंतु त्यानं कमबॅक देखील चांगलं केलं. त्यानंतरचे जर पाहायला गेले तर 2 बॉलवरती सिंगल आली आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहताय श्री 11 कोल्हारे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचा विचार करायला गेलो तर एक मॅच जिंकली आहे आणि आता मात्र सेकंड मॅच मध्ये एकमेकांच्या विपक्षामध्ये आपल्याला इथून लढताना या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, इन ऍक्शन पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा, सातत्यानं तुम्हाला ही सूचना केली जाते, जास्त वेळ घेऊ नका. आता 4 षटकात म्हणजे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. पहिला बॉल अगदी फुल लेनचा समोर टाकला होता, समोरच्या दिशेनं लॉप करत असताना बॅक टू द बॉलर, डॉट बॉल आलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आणि सेकंड ओव्हरचा पहिला बॉल जर इथून आपण पाहायला गेलं तर बंटीनं निर्धाव फेकलाय. 9 धावा फलकावरती आहेत. एक जबरदस्त काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये श्री 11 कोल्हारे टीम कडनं. समोरच्या दिशेनं खेचून मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफ मध्ये कोणतीही चुकी होणार नाहीये. झेल कॅरी झालाय. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट प्रवीण पथारे हाज टू द डिपार्ट, ज्याच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. तो प्रवीण पथारे या मॅच मध्ये 1 या धावसंख्येवरती इथून परतताना पाहायला मिळतोय. डीजे होते, त्याच्यावरती गती थोडीशी कमी होती, फिंगर रोल केले होते पहिला लॉंग ऑफला आणि आता इथून जर पाहायला गेलं तर लॉंग ऑन मध्ये झेल टिपलाय आणि बॅक टू बॅक हादरे दिलेत ते स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. स्टेसी जंपर वाजवाय, डान्सर स्टेसी जंपर वाजवाय. या आपल्यासाठी कॅश प्राइज या ठिकाणी प्राइज आलेला आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहताय सन्माननीय अजय दादा दिघे साहेबांकडनं या डान्सर साठी कॅश प्राइज आलाय. ऑन साइडला टर्न केला, लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती अनिल मिनमिने. प्रफुल्लजी भोईर आणि प्रफुल्ल भोईर यांच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देतोय. अजय दिघे यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे.
परंतु त्यांचे जिवलग मित्र आपण पाहत आहे प्रफुल्ल भोईर यांच्या शुभ असे कॅश प्राइज. आता मात्र भरपूर खुश असतील आणि आता जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत त्यांचा डान्स आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दरम्यान हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मारुती आपल्याला ऑन स्ट्राईक इथून पाहायला मिळत आहेत, कारण की आता जबाबदारी देखील वाढली गेली मारुती यांच्यावरती. आता विकेटांना इथून टिकून ठेवायचे. 4 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक बंटीचं आतापर्यंत अप्रतिम राहिले. 4-5 बॉल त्यांनी आतापर्यंत फेकले, 2 विकेट मिळवले, 1च धाव त्यांनी खर्च केली आहे. कमालीचं षटक ऑन साईडला पुन्हा एकदा हवेमध्ये मिस टायमिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले तोपर्यंत दुसऱ्या दाबेचा प्रयत्न इथून सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबा, 2 धाब्यानं आपण पाहू शकता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 12. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 6च्या सरासरीनं प्रति षटक 12 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत, परंतु महत्वपूर्ण ज्या विकेट आहेत त्या गमावल्यात. स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं 2. प्रवीण पथारे यांची महत्वाची विकेट आणि त्यानंतर संभाजी पथारे या 2 विकेट होत्या ना त्या फार महत्वाच्या होत्या. त्या अगदी लागोपाठ आल्यात. जिथे पहिला मॅच मध्ये ज्यांनी संघाला सावरलं होतं, ज्यांच्या बॅटमधून धावा आल्या होत्या आणि त्यातून एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळत होती, ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर आलेत आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये मारुती माली आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय अनिल मिनमिने मैदानाच्या आतमध्ये. डावकरे आता जे फलंदाज आहेत अनिल मिनमिने, इथून त्यांना आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण की उर्वरित 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 12 बॉलमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. हा टार्गेट कितीचा असेल, किती धावसंख्येपर्यंत आता इथून मात्र मजल मारेल स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम, हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय करण समोर टाकला होता. अगदी आपण पाहताय या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फेक ही थोडीशी वाईट झाली, तोपर्यंत 1 धाव सहजरित्या कंप्लीट होईल. एका धाब्यानं आपण पाहताय 13 धाव फलकावरती. अनिल मिनमिने यांचं कौतुक करायला हवं. त्यांना माहिती आहे मारुती माली जे सेट झाले, ज्यांच्या बॅटमधून रन्स आलात, त्यांना स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे. त्यांना जास्तीत जास्त जर स्ट्राईक मिळाली ना तर एक चांगली टोटल इथून जरूर आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमची, आणि तेच प्रयत्न आता दोन्ही फलंदाजाचे इथून राहतील. एक सिंगल धाव फलकावरती 13 आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 1 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये येतं ना त्यावेळी पंचांना देखील थोडीशी डोकेदुखी असते, कारण की सातत्यानं चेंजेस व्हावं लागतं आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता. पंचांचा निर्णय इथून येतो नो बॉलचा. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका इथे लॉब केला होता. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न कदाचित अंगलोट आलाय की काय. पंचांचं बोट अगदी आपण पाहतोय आकाशाकडे. पंच सांगतायत यस फलंदाज OUT आउट. माली एक मोठी विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये गरज होती का या दाबेची, हा देखील आता प्रश्न संपूर्ण टीमला उभा राहिलाय, कारण की इथून मारुती माली चांगली बॅटिंग करत होते, इथून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं, एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचायचं होतं, तर मारुती माली यांचं शेवटच्या बॉल पर्यंत मैदानाच्या आतमध्ये असणं फार गरजेचं होतं आणि त्यांची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली आहे. नो बॉल, त्याच्यावरती रनआउटची विकेट आली. मारुती माली परतले. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. इथून आता संधी देखील असेल फलंदाजांसाठी. रुपेश चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहते कमी गतीने टाकला. आउटसाइड ऑप्शन फ्रीटचा बॉल होता. इथं फ्रीडम होतं फलंदाजासाठी. मोठा फटका मारणं फार गरजेचं होतं, परंतु इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र हा डॉट बॉल आलाय. धाव फलकावरती आपण पाहताय 15 धाव फलकावरती येत. पुन्हा एकदा दांडी गोल, फलंदाज बाद, आणखीन एक विकेट.
दर्शन लाड यांच्या बॅनरवरती षटकार लागला किंवा आजूबाजूनी जरी गेला तरी अनिकेत लाड यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आता इथून आता दर्शन लाड यांचा बॅनर शोधावाच लागेल फलंदाजांना, कारण की पहिल्या मॅच पासून एक कॅश प्राइज लागलाय. अनिकेत लाड यांच्याकडनं दर्शन लाड यांच्या बॅनरला जर का चेंडू स्पर्श झाला डायरेक्ट षटकार आला. आणि प्रफुल्ल भोईर यांच्या बॅनरला जर का षटकार आला, प्रफुल्ल भोईर तुम्ही मागाशी नव्हते, त्यांच्या बॅनरवरती एक षटकार आला होता आणि त्यावेळी समीर दाबने समालोचन करत होते. आणि सर थर्ड अंपायर थ्रो. ओके, हा चेंडू चेक केला जाईल की नेक्स्ट चेंडू? हा चेंडू. ओके, चला आमचे तिसरे पंच या ठिकाणी आहेत. आपण पाहताय हा चेंडू आता चेक केला जाईल. या ठिकाणी गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला. थ्रो आहे की नाही ते चेक केलं जाईल. डिसिजन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आपण पाहताय tenniscricket.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 पर्व दुसरा आपण पाहताय. आजची पहिली रात्र या स्पर्धेची आणि इथून खऱ्या अर्थानं डिसिजन पेंडिंग आहे. रिव्ह्यू घेण्यात आला. फेअर डिलिव्हरी आहे सर. ओके, कंटिन्यू राहील इथून मॅच. हा डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलनं कोणतीही धाव येणार नाही. धावा अगदी स्थिर अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 15 वरती. आणि आता खऱ्या अर्थानं आमचे डीजे मास्टर देखील चांगले संगीत लावतात. प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. इथे मिस टायमिंग आहे हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल कॅरी. आणि प्रफुल्ल भोईर यांच्या बॅनरवरती जर का षटकार आला तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. डीजे मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती रोहित मेनमिने आपल्याला पाहायला मिळेल. 7व्या क्रमांकावरती दाखल झालाय. नेमकं काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये, काय चुकी होती हे शोधावं लागेल. दरम्यान हा व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव बऱ्याचशा कालावधीनंतर बऱ्याचशा वेळानंतर ही धाव फलकावरती ऍड होते. 16 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. आपण पाहताय करण यांचं जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. तिन्ही गोलंदाजांकडनं आपण पाहताय श्री 11 कोल्हारे टीम. श्री 11 नाव म्हटलं ना, आणखीन एक चांगला बॉल. ते सर्रार वेगवान पडल्यानंतर अगदी खाली राहिला आणि हा डॉट बॉल. इथून षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावरती अगदी आपण पाहू शकता 16 थांबवलं अक्षरशः स्वर्गीय भास्कर 11 अजब टीमला. पहिल्या मॅच मध्ये 40 धावा अगदी जर पाहायला गेल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये बनवल्या होत्या प्रवीण फतारेनं 4 षटकार लागवले होते. 29 धावा बनवल्या होत्या आणि ती मॅच खऱ्या अर्थानं 40चा पाठलाग करत असताना सहजरित्या जिंकली होती स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं. परंतु इथून जर पाहायला गेलं ना तर आपण पाहतोय टार्गेट सेट करत असताना सुरुवात तर चांगली झाली होती, परंतु इथे अगदी आपण पाहताय आता थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. कारण की 3 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा धाव फलकावरती आल्यात. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय संभाजी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 कोल्हारे टीम कडनं. आपण पाहताय श्री 11 म्हटलं की नरेंद्रजी घोमारे सरांचं नाव आवर्जून येतं. समोर टाकला होता, लॉप केला. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एकच जाब इथून आपल्याला पाहायला मिळेल. थोडस समजदारी दाखवली समोरच्या दिशेनं. एकच जाब आली म्हणजे धावा धाव फलकावरती 17. टार्गेट सेट करायचं आहे. या षटकामध्ये 1-2 मोठे फटके हवेत.
दोन मोठे फटके जर आले ना या 5 बॉल मध्ये तर एक चांगली टोटल आणि त्या टोटलला खऱ्या अर्थानं फाईट करेल स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम. परंतु ती टोटल आता मैदानाच्या आतमध्ये विपक्ष टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला उभा राहायची आहे. 5 बॉल मध्ये एखाद दोन मोठे फटके येतील का? कमी गतीने टाकला होता फसवा बॉल, टॉप एज लागली, एसटी रक्षकांना झेल कॅरी केलाय. आणखीन एक फलंदाज बाद. गमावला त्या बॅटिंग करत असताना 6 विकेट इथून गमावलात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम न. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. अनुष्का 11 वावलोली आणि त्यानंतर सोमजाई 11 गुंडगे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. अनुष्का 11 वावलोली आणि सोमजाई 11 गुंडगे. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहताय फुल लेनचा बॉल होता. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळते. किमान एक सिंगल स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळेल का? फुल टॉस बॉल होता. इथे एसटी रक्षकांना चुकी केली आहे. फ्लाइंग शिपला बीट करत बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये आणि इथून पंचांचा इशारा येतोय. बॅटच्या साह्यानं आलाय हा. तुझे काही तुमच्यासाठी या लगेच या लगेच या लगेच या. प्रफुल्ल भोईर यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. दरम्यान हे 2 चौकार आत्मविश्वास वाढवतील इथून स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमचा. धावा अगदी 4 न पुन्हा एकदा पुढे जात आहेत. बॅक 2 चौकार आलेत. आत्मविश्वास वाढलाय. धावा धाव फलकावरती 25. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चुकी त्यांच्याकडनं होत नाहीये. विकेट आली आहे. परंतु जे 2 चौकार आलेत प्रफुल्ल शेठ यांच्याकडनं प्रफुल्ल शेठ भोईर यांच्याकडनं आपण पाहताय डान्सर साठी आमच्या 500 रुपयाचं कॅश. युवा उद्योजक प्रफुल्ल शेठ भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. जाऊया. युवा उद्योजक प्रफुल्लजी भोईर साहेबांना मी विनंती करतो की नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण या. सोमजा 11 गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी अनुष्का 11 वावलोली. दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला या लगेच टॉस साठी. बाबू या आपण टॉस साठी लगेच
धनराज आपण देखील याचे टॉस साठी अनुष्क 11 अनुश्री 11 वावलेली आणि त्याच्या विरोधात सोमजाई गुंडगे या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. अर्थातच युवा उद्योजक प्रफुल्ल शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. सोमजाई गुंडगे आणि अनुश्री 11 वावलेली. चला यस अगदी लकी मॅन धनराज कांबेरेन सरडी. बघूया काय घडतंय. टॉस जिंकला तो मात्र या ठिकाणी मला वाटतंय अनुष्का 11 वावलेली टीम ने डिसिजन येऊ द्या धनराज आमच्यापर्यंत. बॅटिंग स्वीकारलंय अगदी वेळेनुसार परिस्थितीनुसार निर्णयामध्ये बदल आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन जिथे जोडले जातील संदीप गायकवाड आणि एकीकडे तुम्हाला पाहायला मिळेल आवाज पुन्हा एकदा समीरजी दाबणे यांचा. येस आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये होईल परिवर्तन जिथे आवाज ऐकाल संदीपजी गायकवाड सरांचा. हॅलो धन्यवाद संदीप सर. धन्यवाद योगेश जी ढोले. बॉल चॉईस झाला. चला मैदानात बॉबी अर्थात केपी कुमार आणि त्याच्या सोबत आपण पाहतो आहे सुमित कुमार एवन क्वालिटी जोडी आपण पाहतो मैदानात रवाना झाले. पहिल्या 4 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 25, 24 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाची मजबूत फलंदाजी आपण पाहतोय. श्री 11 गावदेवी कोलारे अर्थात नरेंद्रदादा गोमारे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. श्री 11 नावामध्ये दम आहे आणि आपण पाहतो नरेंद्र गोमारे सध्या तुफान फॉर्म मध्ये कारण त्यांचे संघ बड्या बड्या संघांना आपण पाहतो सध्या पाणी पाजतात. पेठ सारख्या संघाला नामवरण करणारा संघ श्री 11 ठरला कारण श्री 11 नावाने दबदबा निर्माण केला क्रिकेट विश्वात या टेनिस क्रिकेट विश्वात. इथे पाहूया श्री 11 नावाने खेळणारा गावदेवी कोलारे संघ ह्या धावांचा पाठला कशा प्रकारे करेल. पहिला षटक पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक प्रवीण पतारे समोर सुमित गोमारे. पहिला चेंडू आपण पाहतो शतरक्ष त्या ठिकाणी तैनात होता. इथे चुकी आणि आपण पाहतोय चुकी करत असताना शतरक्षमध्ये चुकी झाली. तुझ्या माझ्यामध्ये भांडणं झाली. फलंदाज धावचित होतो. पहिला झटका पहिला आद्रा पहिला गडी गारत पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाजाला मार्गस्थ पहिला फलंदाजी झाली. हस्ती आणि बुस्ती उद्ध्वस्त डायमंड विकेट ठोक डीजे. पहाट सुरू झाली. 2:22 झालेत आणि आपण पाहायला गेलं 2 फलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज. कुमार माघार याला धावबाच्या स्वरूपात पहिला झटका. पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हर रिझन मध्ये शतरक्ष होता. झेल ड्रॉप झाला. त्यानंतर तुतू महिमेचा खेळ झाला. नवाबगिरी दिसून आली. कोण पोहोचणार पहिल्यांदा आणि तिथे आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती धावचीत झाला. डायमंड विकेट म्हटलं जाईल. धावबाच्या स्वरूपात कोणताही चेंडू खेळला नाहीये आणि तो माघारी परतला कुमार. पुन्हा एकदा आपण पाहतो सुरेख गोलंदाजी लगातार निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लो स्कोर मॅच नेहमीच पाहतो रफ अँड टफ होत असते. ही मॅच आपण पाहतोय अजूनही चांगले गोलंदाज आहेत स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघात. इथे स्टेप आउट केला. विरकावला चेंडू वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्सला गेट सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौका. ढोक डीजे.
जाणार नाही, बस तू रात्रीची वाट पाहत बस. इथे स्टेप आउट केलं, उडवला चेंडूला, सुरेख 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 ला जवाब आपण पाहतोय. सुरेश रैनाची आठवण येईल ज्या पद्धतीने सुरेश रैना भारतासाठी षटकार ठोकत होता, त्याचप्रमाणे सुमित गोमारे यांनी आपण पाहतोय पायाची पद्धतीला दाखवली, चाल केली, चेंडू वरती चेंडू फेकला. आपण पाहतोय लांगा प्रिझन मध्ये सीमारेषा पार 7 धावांसाठी आलेला हा बेहतरीन हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकाची समाप्ती झाली. थोडंसं एन्जॉय करूया आपण. डीजे मास्टर एन्जॉय करता, आपल्याला एन्जॉय आमच्यासाठी 2 दिवस असतात. हां, आमच्यासाठी 2 दिवस असतात. तेच बोलतो, तो म्हणतो कोंबडा हरवला. आमच्यासाठी 2 दिवस. संदीप सर तुम्ही 4 दिवस आहे, तुम्ही आवाज वाचवा. मला 2 दिवस इथं फक्त काम करायचं. पुढच्या 2 दिवस रुद्राणी 11, स्वर्गीय भास्कर 11 आणि दुर्वा 11 यांची टुर्नामेंट होते, दोस्ती चषक. तिथे मला माईकवरती बोलायचं आणि तिथे पंचाची भूमिका करायची आहे. डान्स बघायचं फक्त माझा 9 तारखेला. हां, तर जरूर आपण पाहतोय. जाऊया मैदानावरती जिथे सुरू आहे पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम. धावसंख्या 2 षटकाराने 12 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी सॉरी 10 धावा झाल्यात. ओके, एक चौकार आणि षटकार 10 धावा आपण पाहतो. 16 धावांची गरज, 18 चेंडू सकल शिल्लक. आम्ही कित्येक ठिकाणी पाहायला गेले. संदीपजी बोराडे आहेत, आमचे योगेशजी ढोल्या आहेत. आमच्यासाठी 2 दिवस असतात आणि जिथे आम्ही जिथं 2 दिवस असतो तिथं थोडंसं एन्जॉय करत असतो आणि एन्जॉय आपण या ठिकाणी पाहायला गेला. येणारे 18 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे. सुमित आणि त्याच्यासोबत समीर. चला प्लीज थोडं फास्ट घ्या, कोणताही वेळ घेऊ नका. इतक्याला मॅच संपायला पाहिजे होतं दादा. केतन सर तर 2 तास लेट नसतो ना. हो केतन सर 2 तास लेट नसतो ना. आता तुम्ही पण गाढ साखर झोपेमध्ये असता. 2 तास लेट येत आपण. इथे गोलंदाज पाहतोय मारुती माली. ह्या गोलंदाजीवरती आज सर्व काही निर्भय असेल. इथे सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 11. अजूनही 15 धावांची गरज आहे. ही गोलंदाजी आपण पाहतो कोलारे संघ कसं खेळून काढणार. या गोलंदाजीवरती खऱ्या अर्थाने स्वर्गीय भास्कर 11 आजब संघाचं भवितव्य आहे. मारुती माली मागच्या सामन्यामध्ये 1 धाव खर्च करून 3 विकेट प्राप्त केले होते आणि टोटल 5 विकेट ज्याच्या गोलंदाजीवरती 2 षटकामध्ये आले होते. तर हा चेंडू खूप सुरेख असेल आपण पाहतो. अपील सुरेख केलेले जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय. अपील तर आहे, करणं गरजेचं आहे आणि क्रिकेटमध्ये अपील मान्य केली जाते कारण क्रिकेटमध्ये अपील करणं हा स्वाभाविक प्रत्येकाला दिलेला आपण पाहतोय क्रिकेटचा एक भाग. इथे आपण पाहिलं गेलं कुठेतरी फसला गेला सुमित आणि इथे विकेट 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 या मॅचची या इनिंगची बिग 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 विकेट. त्या गोट्याची गरज नाही, आमचा सोट्या इथे आहे. लाजवाब डान्स खऱ्या अर्थाने मनोरंजन करतोय. हा लाजवाब. इंदिरानगर हा चांगला डान्स करतोय. नशीब लग्न झालंय त्याचं.
जय गुराव सध्या मेहनत घेतात. गोलंदाज मारुती विकेट प्राप्त केल्या. मनोज आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झालाय. इथे मी त्याने पटका जरी पाहिला गेलं तर वाईडिश लॉगान काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगलं शतरक्षण आपण पाहतो. थोडं वाईडिश थ्रो पाहिला गेला. सुभाष बॅकअपला तर आहे पण त्या दरम्यान पाहतो मनोजच्या खात्यामध्ये 2 धावा, संघाच्या खात्यामध्ये 2 धावा. थोडेसे नाराज आहेत संभाजी पतारे सर. थोडा वाईडिश थ्रो होता, चेंडू पकडता आला नाही. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 26 धावांचा पाठलाग करत असताना अर्ध लक्ष पार झाले. 13 धावा आल्यात. 13 धावांची अजूनही गरज आहे. थँक्यू पाहिजे. अजून 2 चेंडू आहेत या गोलंदाजीचे. इथे वरती चेंडू होता. चेंडूवरती बॅट आणि चेंडूचं टायमिंग झालं नाहीये. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. आता 13 चेंडू शिल्लक आहेत आणि उर्वरित 13 धावांची गरज. बॉल टू रन पाहिजे आता. बॉल टू रन. काल इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच झाली. पुन्हा एकदा पाहतो सुंदर चेंडू. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू. मी सांगितलं मारुती मालीचं ओव्हर ते षटक खूप महत्वाचं असेल. इथे दुसरं षटक मारुती मालीने फेकलं. फक्त 3 धावा खर्च केल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारे 12 चेंडू. आता विजयासाठी 13 धावांची गरज आहे. यानंतर आपण पाहतोय अजय पायल पुरस्कृत सोमजा 11 गुणगे संघ विपक्ष आपण पाहतोय. अनुष्का 11 अनुश्र 11 जे भावाने वावलेली संघ. दोन्ही संघांना विनंती असेल आपण तयार राहायचंय. चला प्लीज स्पीड अप घ्या. डीके सर आणि आमचे जगदीश सर. हा गरमी होत असेल तर थांबा. थंडी होत असेल तर थोडंसं फास्ट घ्यायला सांगा. चला 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहतोय. जेवढे बॅनर लागले त्याला पारितोषिक लागलं गेलं पण आज का बॅनरला फटका. जय गुरव यांच्या बॅनरला फटका लागला जाईल का. अनिल बिनमिने भाव कमी नका करू. 1000 रुपयाचा पारितोषिक लागलंय. जय गुरव. हा एका मेवण्याने सांगितलं दुसऱ्या मेवण्याचा ठोक बॅनर वरती फटका. हा बघा पारितोषिक लागलं गेलं तर वाढलं पारितोषिक. जय गुरव यांच्या बॅनरला षटकार आला तर भाऊजीकडून राखीजी दलवी यांच्याकडून 1500. ते पाहतो आपण सिंगल घेण्यात आली. शतरक्षक त्या ठिकाणी नरेश दादा. चेंडू परत पोचणं गरजेचं होतं. खूप महत्वाचं होतं. विकेट घेणं गरजेची होती. या मैदानावरती एक एक चेंडू खूप महत्वाचा असेल. एक एक धाव खूप महत्वाची असेल. समीरने आपण पाहतो स्ट्राईक रोटेट केले. सिंगल या ठिकाणी पाहतो येतोय. सिंगल 14 धावा 11 चेंडू 12 धावांची गरज आहे. क्रिकेट म्हटलं गेलं तर नेहमीच क्रिकेटला प्राधान्य. क्रिकेट आमचा धर्म समजला जातो. मागाशी योगेश डोलेने सांगितलं क्रिकेटमध्ये जरतरची भाषा बोलली जात नाही पण खऱ्या अर्थाने आयुष्यामध्येही जगताना जरतरची खूप गरज असते. कारण काही गोष्टी आहेत जरतरवरती निर्भर असतात. गोलंदाज तयार. इथे पाहतो पंच पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतात. वाईट चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेण्यात आली. इसको बोलते गरीबी में आटा गिला. खूप महत्वाचं आहे. धावसंख्या वाचवायची आहे आणि इथे ही एक एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मनोजने चेंडू उडवला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. ज्या पद्धतीने शतरक्षक चेंडूकडे धावला होता ना तर विचार करायची गरज होती कारण ज्या पद्धतीने ऍक्शन तशी दिसली होती का शतरक्षक चेंडू परत पोहोचेल का. 2 धावा या दरम्यान पाहतो खूप महत्वाचे. एक एक धाव असे जर झेल सोडले तर खऱ्या अर्थाने पाहतो खूप धोका होऊ शकतो संघासाठी. 2 धावा या ठिकाणी पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती. अजूनही पाहतोय 9 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 9 धावा. आता इथे आपण ओव्हर सुरुवात अगोदर 1 धाव एक्स्ट्रा होती. आता 1 धाव इथं मायनस झाली. 10 चेंडू 9 धावांची गरज.
पुन्हा एकदा तयार गोलंदाज. इथे अलकाताने ग्लास केलाय चेंडूला. समोर क्षेत्ररक्षक आहे. चेंडू परत पोहोचेल. एक धाव आपण पाहतो. एका धावावरती समाधान मानावं लागेल. समीर आणि मनोज कोणत्या प्रकारची गाईड नाही. जीवदान दाबल्या. मनोजला जरूर एक धाव घेतली जाईल एका धावेने. अजूनही 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू 8 धावांची गरज. मॅच आपण पाहतो रंगत राहते. मित्रांनो, राजकारणाची बोलतो निवडणुकीच्या अगोदरची रात्र जी कठीण पेपर घेऊन येत असते तशी ही पाहतोय. या क्रिकेटची रजनी आपण पाहतो. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. 8 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. गोलंदाज अनिल चांगली गोलंदाजी करतो. कमबॅक जरूर केलं अनिलने. इथे समीर आपण पाहतो फटका लगावला. त्या ठिकाणी पॉइंट डिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हातामध्ये पकडणं गरजेचं आहे, पण तिथे पाहतोय पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. सध्या तरी पाहतो आमचे स्वर्गीय भास्कर 11 संघाचं क्षेत्ररक्षण खराब होत आहे. अवघड जागेचं दुखणं होऊन बसलंय क्षेत्ररक्षण. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं चेंडूवरती धावा वाचवू नयेत, पण इथे आपण पाहतो एक धाव एक्स्ट्रा या ठिकाणी घेतली जाते. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 20. आणि इथे आपण पाहतोय समोर उडवला चेंडूला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा विजयाचा फुंकार फोकणारा षटकार समीरच्या बॅटमधून आले 6 धावा. आणि इथे श्री 11 आपण पाहतोय कोलार संघ या ठिकाणी विजय होतो. ठोक डीजे. तर लाजवाब पाहतो आपण डीजे मास्टर मधून एक संगीत पाहिलं गेलं. धन्यवाद डीजे आनंद. फरमाईश लोकांच्या पूर्ण करता आपण. आणि सिद्धेश तुझंही धन्यवाद दादा. बाकीचा उर्वरित डान्स तू उद्यासाठी जरूर ठेव. उद्याही गरज पडेल ना आपल्याला. तर डीके कडो सर आजची रात्र एक सुरेख आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर ज्याची गरज तुम्हाला भरपूर आहे. सध्या तरी गरज आहे थोडीशी आरामाची. आमचे ऑफिशियल तयार झालेत. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच बंटी, ज्यांनी जे षटक फेकलं होतं 3 धावा खर्च करून जो 2 विकेट जिथे प्राप्त झाले होते, खऱ्या अर्थाने सुंदर कामगिरी केली होती, तो बंटी वाघे ठरला आहे या मॅचचा हिरो. बंटी या आपण जरूर या ठिकाणी यायचे. श्री 11 गावदी कोलारे संघ थर्ड राऊंड मध्ये पोहोचलाय. आणि जाऊया मायक्रोफोन वरती जिथे जोडले जातील योगेशजी